वळूया पुढील बातमीकडे। सांगली जिल्ह्यात ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखासह प्रमुख पदाधिकारी 2 दिवसात शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे महापालिका निवडणुकापूर्वी ठाकरे सेनेला मोठा धक्का बसणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 2 दिवसात मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिरजेची जागा मिळाली होती, मात्र तेथेही शिवसेनेला यश मिळाले नाही। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल या अपेक्षेने ठाकरे सेनेत इतर पक्षातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला, मात्र राज्यात महायुतीची सत्ता आल्याने ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह आजी माजी जिल्हा प्रमुख, 2 जिल्हा उपप्रमुख, काही तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। 2 दिवसात सर्वांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे। विधानसभा निवडणुकीत मिरजेत ठाकरे सेनेला चांगली मते मिळाली होती। आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे सेनेसाठी अडचणीच्या ठरणार आहेत। जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेचे बळ वाढणार आहे। या घडामोडीचा महायुतीला फायदा होणार असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता घुमजाव केले। मिरज, तासगाव, कवठेमंकाळ, जत, विटा, खानापूर, आटपाडी या भागातील शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे।